तुर्कस्तानच्या गुलेरमॅक कंपनीच्या पुण्यातील येरवडा भागातील प्लांट समोर मी उभा आहे। या गुलेरमॅक कंपनीची भारतीय भागीदार असलेल्या टाटा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसोबत ही गुलेरमॅक कंपनी या प्लांटमध्ये पुणे मेट्रोसाठीचं साहित्य तयार करते आहे। पुणे मेट्रोचं काम जवळपास अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि या कामासाठी या गुलेरमॅक आणि टाटा या दोन कंपन्यांना मिळून 2283 कोटी रुपयांचं कंत्राट मिळालेलं आहे। मात्र पुणे हे एकमेव शहर नाही ज्या ठिकाणी तुर्कस्तानची ही कंपनी काम करते। पुण्याबरोबरच सुरत, कानपूर आणि भोपाळ या शहरांमधल्या मेट्रो तयार करण्याचं काम देखील या गुलेरमॅक कंपनीकडून भारतीय कंपन्यांसोबत मिळून केलं जातं आहे। एकीकडे भारत आणि पाकिस्तानमधल्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये पाकिस्तानचं उघडपणे समर्थन केल्याबद्दल तुर्कस्तानहून येणाऱ्या वस्तूंवरती बहिष्कारांचं सत्र आपण पाहतो आहोत। लहान मोठ्या कंपन्यांवरती बंदी देखील घातली जाते आहे। पण इतकी मोठी हजारो कोटी रुपयांची कंत्राटं आपल्या सरकारकडून मिळवणाऱ्या या तुर्कस्तानच्या गुलेरमॅक कंपनीवरती कारवाई होईल का? ही गुलेरमॅक कंपनी भारतात कोणत्या शहरांमध्ये किती कोटी रुपयांची कामं करते आहे? ही कंपनी नक्की आहे तरी कशी? या कंपनीचे प्रमुख कोण आहेत आणि जगात कंपनीकडून कुठे कुठे कामं सुरू आहेत? या सगळ्याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर ही गुलेरमॅक कंपनी प्रामुख्याने मेट्रोसाठी जे भूमिगत बोगदे तयार करावे लागतात त्यासाठीचं काम करते। त्यासाठीचं तंत्रज्ञान या कंपनीकडून वापरण्यात येतं आणि त्यासाठी जगभरात तुर्कस्तानसह वेगवेगळ्या देशांमध्येही काम करते। भारतीय मॉडेल या कंपनीनं जे विकसित केलंय ते म्हणजे भारतातील एखाद्या कंपनीसोबत भागीदारी करायची आणि मेट्रोचं कंत्राट मिळवायचं। जसं की पुण्यात या कंपनीची भागीदार कंपनी आहे टाटा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि पुणे मेट्रोचा जो भूमिगत भाग आहे, 2 फेजेस आहेत या पुणे मेट्रोच्या। तिसऱ्या फेजचं खरं तर PMRD कडून काम सुरू आहे। मात्र ज्यात काम पूर्ण झालेले आहेत त्याचा 8 किलोमीटरहून अधिकचा भूमिगत मेट्रोचा जो भाग आहे तो या गुलेरमॅक कंपनीकडून तयार करण्यात आला आहे। भूमिगत जी मेट्रोची स्टेशन्स आहेत ती या गुलेरमॅक कंपनीकडून तयार करण्यात आली आहेत। तर या पुणे मेट्रो बरोबरच या गुलेरमॅक कंपनीला काही महिन्यांपूर्वीच भोपाळ मेट्रोचं देखील काम मिळालं आहे आणि भोपाळ मेट्रोचं काम करण्यासाठी या गुलेरमॅक कंपनीने भारतातील कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेड अर्थात KPIL या कंपनीला भागीदार म्हणून सोबत घेतलं आहे आणि या दोन कंपन्यांना मिळून भोपाळ मेट्रोचं 769 कोटी रुपयांचं कंत्राट मिळालं आहे। त्यानंतर या गुलेरमॅक कंपनीला जे कुमार बिटवेल या भारतीय भागीदार कंपनीसोबत सुरत मेट्रोचं देखील काम मिळालं आहे आणि सुरत मेट्रोचं हे काम आहे 1073 कोटी रुपयांचं। म्हणजे भोपाळ मेट्रोचं काम नुकतंच जे कंत्राट आहे ते मिळालेलं आहे। या कंत्राटाचा हा मंजूर झालेला जो कागद आहे तो आपण पाहतो आहोत। याच्यावरती स्पष्टपणे या कंपनीचं नाव आपण पाहतो आहोत। तर जे सुरत मेट्रोचं काम आहे 1073 कोटी रुपयांचं ते आधीच या कंपनीला मिळालेलं आहे आणि सुरत मेट्रोचं काम आहे। त्यानंतर या गुलेरमॅक कंपनीला KPIL या कंपनीसोबत कानपूर मेट्रोचं देखील काम मिळालेलं आहे। हे काम आहे 762 कोटी रुपयांचं। म्हणजे ही गुलेरमॅक कंपनी भारतातील वेगवेगळ्या भागीदार कंपन्यांसोबत वेगवेगळ्या मेट्रोंचं काम करण्याचं काम करते आहे। तर तुर्कस्तानमधली ही कंपनी स्थापन झाली आहे 1958 साली आणि तुर्कस्तानच्या सरकारसोबत या कंपनीचा व्यावसायिक आलेख चढताच राहिला आहे। काही महिन्यांपूर्वीच तुर्कस्तानचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांनी या गुलेरमॅक कंपनीचे CEO अल्पर उझमान यांचा सत्कार केल्याचे देखील या कंपनीच्या वेबसाईटवरती असलेल्या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे। कारण काय तर हे जे अल्पर उझमान आहेत या कंपनीचे CEO यांनी कंपनीचा व्यवसाय व्यापार संपूर्ण जगभरामध्ये वाढवला आहे।
यासाठी राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगॉन यांच्यातर्फे तुर्कस्तानचा एक पुरस्कार देऊन या गुलेरमॅकच्या CEO अल्पर उझमान यांचा सत्कार करण्यात आला आहे. तर हे तेच तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष आहेत रेसेप तय्यिप एर्दोगॉन, जे सातत्यानं पाकिस्तानची पाठराखण करत आहेत. आणि या गुलेरमॅक कंपनीची कामं तुर्कस्तानचं कुठं कुठं सुरू आहेत, तर भारतात सुरू आहेत, दुबईमध्ये सुरू आहेत, स्वीडनमध्ये सुरू आहेत, पोलंडमध्ये सुरू आहेत आणि मॅसेडोनिया या एका राष्ट्रामध्ये देखील या गुलेरमॅक कंपनीची कामं सुरू आहेत. खरं तर आजच्या जागतिकीकरणाच्या युगामध्ये एका परदेशी कंपनीवरती बहिष्कार घालणं किंवा परदेशी वस्तूंवरती बहिष्कार घालणं हे खरं तर शक्य आहे का, हा प्रश्न देखील विचारला जायला हवा, किंवा ते व्यवहारी आहे का, हा प्रश्न देखील विचारला जायला हवा. पण जर आपण तुर्कस्तानवरून येणाऱ्या सफरचंदांवरती बहिष्कार घालतो आहोत, जर आपण तुर्कस्तानच्या सेबिल या कंपनीवरती, जी कंपनी आपल्या एअरपोर्ट्सवरती एक सुविधा देण्याचं काम करते, त्या कंपनीवरती जर बहिष्कार घालतो आहोत, तर आपण तोच न्याय या तुर्कस्तानच्या गुलेरमॅक कंपनीला लावणार का? कॅमेरामन अमोल गवाळेसह मी इथेच थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.